नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदायी बातमी आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे असेल व अवेळी पावसामुळे नोव्हेंबर 2023 मध्ये हे नुकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादित मदत ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर असा निर्णय हा शासनाने घेतला होता। तर त्याचबरोबर जून ते ऑक्टोबर 2023 मध्ये देखील झालेल्या अतिवृष्टी व पुरांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना देखील ही मदत वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा देखील जाहीर करण्यात आलेला आहे व याबद्दलची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई 61,71,00,000 इतकी नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही 3 विभागातील शेतकऱ्यांना नाशिक, नागपूर व अमरावती या 3 विभागातील शेतकऱ्यांना 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे असेल व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व शेतजमिनींच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपाचे अनुदान हे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ही शेतकऱ्यांना विहित दराने मदत ही वितरित करण्यात येत असते। तर यामध्ये शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनींच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 यानुसार शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपात दरानुसार ही मदत शेतकऱ्यांना 61,71,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला होता। तर मित्रांनो, हा निधी 3 विभागातील शेतकऱ्यांना ही वितरित करण्यात येणार आहे। त्यामध्ये नागपूर, अमरावती या जिल्ह्यातील अकोला या जिल्ह्यांना हा देखील निधी वितरित करण्यात येणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक हे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात ही वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण यादीमध्ये पाहूयात। तर मित्रांनो, यामध्ये बाधित जिल्हे हे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा असे एकूण 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एकूण नाशिक, नागपूर व अमरावती या 3 विभागातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी निविष्ट स्वरूपात 61,71,00,000 इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही यादी तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तेथून जाऊन ही नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई ही यादी डाउनलोड करायची आहे। तर मित्रांनो, आजची ही माहिती पुन्हा वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विमा संदर्भात अतिवृष्टी संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।